आधुनिकीकरण आणि संरक्षण उत्पादनाच्या आत्मनिर्भरतेवर लक्ष केंद्रित करून गेल्या 11 वर्षात देशाच्या संरक्षण क्षेत्रात लक्षणीय बदल झाल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन। केंद्रीय मंत्र्यांसह भाजपा शासित मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आजपासून पत्रकार परिषदांच्या माध्यमातून रालोआ सरकारच्या 11 वर्षांच्या कामगिरीचा मांडत आहेत लेखाजोखा। दहशतवादाच्या आधुनिक आव्हानांवर मात करण्याच्या दृष्टीनं महत्त्वाच्या विषयांवर नवी दिल्लीत उच्चस्तरीय चर्चासत्र। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा होणार सहभागी। परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांनी बेल्जियमचे उपपंतप्रधान आणि परराष्ट्र मंत्री मॅक्सिम प्रिव्होट यांची घेतली भेट। द्विपक्षीय सहकार्य अधिक दृढ करण्यावर विस्तृत चर्चा। भारत आणि युरोपियन मुक्त व्यापार संघटना यांच्यातला ऐतिहासिक मुक्त व्यापार करार सप्टेंबरपर्यंत अंमलात येईल। वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांची स्वित्झर्लंडमध्ये घोषणा। केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन आज मुंबई दौऱ्यावर। वित्तमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली वित्तीय स्थैर्य आणि विकास परिषदेची 29वी बैठक सुरू। केवळ हरित वाहतूक प्रकल्पासाठीचा पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा भारतातला पहिला म्युनिसिपल ग्रीन बॉन्ड मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मुंबई शेअर बाजारात सूचीबद्ध। राज्य सरकार येत्या 1 ऑक्टोबरपासून प्रत्येक पायाभूत सुविधा विकास प्रकल्पांसाठी युनिक आयडी देणार। यासाठी इन्फ्रा आयडी पोर्टल कार्यान्वित। नाशिकमध्ये पुढील वर्षी सुरू होणाऱ्या कुंभमेळ्याच्या कायमस्वरूपी कामांसाठी राज्य शासनाकडून विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली कुंभमेळा प्राधिकरण स्थापन। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आज 26वा वर्धापन दिन। दोन्ही गटांकडून पुण्यात शक्ती प्रदर्शन। शरद पवार पक्षाचे जयंत पाटील यांचं प्रदेशाध्यक्ष पदाच्या राजीनाम्याचा सुतोवाच। आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या स्थलांतरितांबाबतच्या आक्रमक धोरणाविरोधात लॉस एंजेलिसमध्ये आंदोलन पेटलं। नॅशनल गार्ड सक्रिय केल्यानंतर तणाव अधिक वाढला। नमस्कार, एकच्या बातमीपत्रात